देशाच्या राजधानीत आता भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्डला वैध मानलं जाणार नसल्याची माहिती समोर येते। यापुढे दिल्लीमध्ये भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट असणं हे अत्यावश्यक असणार आहे। हिंदुस्तान टाइम्सने या संदर्भातलं वृत्त दिले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक स्थलांतरितांकडे अजूनही खोटी आधार कार्ड, पॅन कार्ड इतकंच नाही तर संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तालयाकडून जारी करण्यात आलेली कार्ड सुद्धा आढळून आलेली आहेत। आणि हे सगळं चालू असताना खरे भारतीय नागरिक ओळखण्यासाठी मतदार ओळखपत्र आणि पासपोर्टचा आधार यापुढे घेतला जाणार आहे। याविषयी दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की दिल्लीतील विविध जिल्ह्यांमधील डीसीपींना या संदर्भातले आदेश देण्यात आलेले। यापुढे संशयितांना त्यांचे मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट दाखवण्यास सांगितलं जाईल। बेकायदेशीर स्थलांतरितांपैकी शेवटचा नागरिकही त्याच्या देशात जात नाही तोपर्यंत ही मोहीम कायम राहणार असल्याची माहिती सुद्धा दिल्ली पोलिसांनी दिली। त्यामुळे दिल्लीत प्रवास करत असताना आपल्याकडे आपलं मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट असणं हे अत्यावश्यक असणार आहे।